Come on. Come on, tell me. Tell me the answer of this sentence. That was missed by me. Excellent. क्या बात है? Excellent. This is your simple past tense sentence. So that is your object. As this is simple past, was were is to be used. And after to be, we use third form, that is missed. And by subject is by me. I will get converted to me. I is subject, object is me. Excellent, very fine. सो जे लोक ऑनलाईनला बघतील, आज विसरलो मी हे लेक्चर रेकॉर्ड करायला. सो इन दिस वे let the notes be distributed to all the students. So this is your passivized sentence. Activized sentence has main verb first form plus object. As we all know, object is there after let, and after be there is third form of main verb. In activized we require main verb at the first place and in first form in the first form itself. So this is in third form. We'll keep this main verb in first form. After that, object is to be kept main verb first form plus object. This is the construction in active voice. So distribute the notes and other part is to be repeated. All right. This is for the viewers of the recorded lecture, YouTube viewers. And rest in sentences you can follow in the same manner. All right. सगळ्यांना समजलं का? लिहून घेतलं सगळ्यांनी? Have you all written? सगळ्यांनी लिहिलं का? Yes, sir. All right. If you all are done, or if somebody wants, please take the screenshot. If somebody wants, please take the screenshot. If you are not done, if you have not completed the writing part. All right. So, shall we proceed towards our next part? So, before going ahead, काही लोक तोपर्यंत लिहा. Before going ahead, आपण परवा काहीतरी गोष्टी आपण चर्चा केल्या होत्या, डिस्कस केल्या होत्या. लेट मी टॉक ऑन दॅट फर्स्ट. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे कम्प्लीट गरजेचं आहे. इट इज नेसेसरी दॅट ईच अँड एव्हरीथिंग कम्प्लिटेड इन द प्रॉपर मॅनर. बाय द वे, मला एक गोष्ट विचारायची आहे. टीचर्स कोण आहे? आता काय तुमचे एक्झाम्स वगैरे चालू आहे का? टुडे वी आर ऑन 6th. This is 6th April today. Teachers, प्रवीण सर, ओंगडे मॅडम आणि कोण टीचर्स आहे? कोण आहे आणखी बघा? कवाळे सर दिसत आहेत. आणि कोण आहे? काय एक्झाम वगैरे चालू आहे का? आणि एक्झाम चालू असेल तर do the students require some gap? आहे का टीचर्स कोणी? आज माझ्याकडे चष्मा नाही, that's why yes sir. the things are not visible. सुट्ट्या वगैरे देणं आवश्यक आहे का मुलांना? एक्झाम कधीपासून चालू आहेत? From 15. अच्छा, म्हणजे सध्या मुलांची अवस्था काय आहे? मानसिक अवस्था? क्लासला ते टाइम देऊ शकतात, नाही देऊ शकत, म्हणजे काय अवस्था काय? कारण आपण समर मध्ये चांगल्या पद्धतीनं वेळेचं युटिलायझेशन करून घेणार आहोत. सो जर विद्यार्थ्यांची जर पळापळ होत असेल, कारण का इकडे युपीएससीचं पण मी सांगतोय पाडे वगैरे पाठ करायला, परंतु बर्डन घेऊन करू नका रे मुलांना, बर्डन घेऊन करू नका. बरं, बाय द वे काय करायचं सर?
का You- मुलांना विचारून सांगता? हा आपण मुलांना विचारा काय म्हणणं आहे त्यांचं. ते जर इफ दे आर सॅटिस्फाईड टू डू दिस देन नाही नाही, मला असं म्हणायचं की मी इथे विचारण्यापेक्षा तुम्ही स्कूलमध्ये विचारा, कारण मला ते व्यवस्थित सांगत नाही कधी कधी मुलं. सो बेटर यू आस्क इन स्कूल टुमारो. त्याप्रमाणे आपण मग विल डिसाइड की किती दिवसांचे वेकेशन वगैरे द्यायचे. समर वेकेशन मध्ये आपण बरचसं यांना कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. ओके इव्हन 10-15-20 मिनिटाचा टाइम पण आपण वाढवू, कारण का समर मध्ये त्यांना काहीच काम नसतं. ठीक आहे. उद्या यांना विचारा मग. ऑल राईट. ओके चला रे. ओके, shall we move forward with the UPSC CSAT part? जायचं का रे पुढं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, we'll get switched over to the UPSC CSAT. Please open your books accordingly.